नमस्कार मित्रांनो, माया फूडकटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजची आपली डिश आहे भरपूर खास आणि ट्रेडिशनल म्हणू शकता, ऑथेंटिक म्हणू शकता, कारण की ही डिश आफ्रिकनकडून पोर्चुगीजकडून गोव्यात आलेली आहे। ती म्हणजे गोवन चिकन कॅफ्रियल। सो त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। मी घेतलेला आहे 1 किलो चिकन आणि त्यासाठी मला एक मोठी जुडी ओली कोथिंबीर लागली, तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर मला लागलेला आहे 5 ते 6 हिरव्या मिरच्या, त्याच्यानंतर 20 ते 25 काजू, 1 इंच आलं, 20 लसूणीच्या पाकळ्या, 1 इंच दालचीन, 10 ते 12 लवंग, 10 ते 12 काळी मिरी, 1 टीस्पून जिरा, 1 चमचा हळद, 1 चमचा साखर आणि 1 लिंबाचा रस। हे तुम्ही सगळं बघू शकता, मी हळूहळू टाकून दाखवत आहे। हे नंतर झाल्यानंतर मी डायरेक्टली मिक्सरमध्येच का घातलं, कारण की डायरेक्टली याचं मिक्सर करून घ्यायचं, असं स्मूथ पेस्ट करून घ्यायची असते, जी आपल्याला चिकनला मॅरिनेट करून अर्ध्या तासासाठी ठेवायची असते। सो तुम्ही बघू शकता। आणि ह्याच सगळ्या वस्तूंनी, या सगळ्याच मसाल्यांनी, या सगळ्या साहित्यांनी त्या चिकनला वेगळीच टेस्ट येते। एकतर ते ग्रीनिश कसं होऊन जातं आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे मी, जास्त पाणी नाही घालायचं, नॉर्मली असं सुकंच लावायचं असतं, पण कुठे कोणते मिक्सरला बारीक होत नाही, म्हणून थोडंसं पाणी घालायचं। सो तुम्ही बघू शकता की आता मी चिकन धुवून काढत आहे। चांगलं चिकन 2दा तरी धुवून काढायचं। मी चिकन कुठून आणते ह्याचं डिस्क्रिप्शन, ह्याचा व्हिडिओ मी आधी केलेला आहे, सो तुम्ही नक्की विजिट करा। त्याच्यानंतर चिकन घेतलं मी, त्याला चवीपुरतं मीठ घातलं आणि ही जी स्मूथ पेस्ट केली त्याचे 4 चमचे तुम्ही बघू शकता मी घालत आहे, कारण की मला हे चिकन मॅरिनेट करून अर्ध्या तासासाठी ठेवायचं आहे। सो तुम्ही बघू शकता, पहिल्या आधी मी काम केलं ते म्हणजे मी पेस्ट करून घेतली, नंतर मी चिकन धुतलं, जेणेकरून अर्धा तास आता माझ्याकडे आरामात आहे, मी ग्रेव्हीची तयारी करू शकते। ग्रेव्हीसाठी तुम्ही बघू शकता की मी मस्तपैकी प्रत्येक चिकनला लागेल असं मिक्स करत आहे, जेणेकरून प्रत्येक चिकनच्या पीसला त्याची टेस्ट लागायला पाहिजे। सो त्यानंतर मी चिरले 3 बारीक कांदे, म्हणजे 3 कांदे बारीक चिरले मी, आणि गार्निशिंगसाठी थोडी अजून ओली कोथिंबीर कापून ठेवली। सो तुम्ही बघू शकता। तिसरं काम करायचं ते म्हणजे चिकनला फटाफट फ्राय करायला टाकायचं। तुम्ही बघू शकता चिकनचे पीसेस एकदम ग्रीन दिसत आहेत, दिसायलाच एवढे टेम्पटिंग दिसत आहेत। फ्राय करून सुद्धा एक साईड माझी झालेली आहे, तुम्ही बघू शकता। लगेच हे जास्त वेळ लागत नाही फ्राय व्हायला, कारण की चिकन ही अशी वस्तू आहे जी लगेच फ्राय होते, लगेच शिजते। सो तुम्ही बघू शकता एक साईड त्याची झालेली आहे फ्राय, ब्राउनिश कसं कलर आलेला आहे त्याला, तसंच आपल्याला सेम दुसऱ्या साईडला सुद्धा त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला फ्राय करायचे आहेत। पूर्णपणे कुक नाही करायचं आहे, कारण की आपल्याला त्याची ग्रेव्ही बनवून त्याच्यातही त्याला व्यवस्थित शिजवायचं आहे। तुम्ही बघू शकता दुसरी साईड सुद्धा फटाफट आपली ब्राउनिश कशी झालेलीच आहे। सो त्यानंतर ह्या चिकनला, आता मी चिकन 1 किलो घेतल्यामुळे मला 2 वेळा हे चिकन फ्राय करायला टाकावं लागलं, आणि जेवणाला उशीर नको म्हणून मी काय केलं, दुसरा एक पॅन घेतला, त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घेतलं आणि मी जे कांदे चिरलेले ते मी घातले, आणि ते आता ब्राऊन होईपर्यंत माझं जे सेकंड राऊंड आहे चिकनचं, तर तुम्ही बघू शकता मी ते दुसऱ्या गॅसवरती ठेवलेलं आहे। ते झाल्यानंतर लगेचच मला त्या ग्रेव्हीमध्ये टाकायला मदत होऊ शकते, म्हणून त्यातल्या त्यात आपल्याला फटाफट हे चिरलेले कांदे शिजवून घ्यायचे असतात, ब्राऊन करून घ्यायचे असतात। हे तुम्ही बघू शकता। चांगलं ब्राऊन झालं, तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये आपल्याला ती उरलेली ग्रेव्ही घालायची आहे। तुम्ही बघू शकता ती उरलेली ग्रेव्ही त्यालाही आपल्याला शिजवायचं असतं। ती शिजली, तुम्ही बघू शकता ह्याचा कलर जो आहे तो आता हलका ग्रीनिश आहे। जेव्हा ही ग्रेव्ही तयार होते, शिजते, त्याचा कलर एकदम डल पडून जातो, ती एकदम अशी लाईट ग्रीन कशी होऊन जाते, तुम्ही हे बघू शकता, मी तुम्हाला दाखवत आहे। हळूहळू त्याला हलवत राहायचं आहे आणि त्याच्यानंतर 5 मिनिटासाठी थांबायचं आहे आपल्याला। त्याचा कलर एकदम मेहंदी कलर कसा होऊन जातो तुम्ही बघू शकता। त्याच वेळी त्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी, जे मिक्सरला लावलेलं ना मी त्याचाच वापर करून घेते, म्हणजे त्याचं मी पूर्णपणे ते काढलं नव्हतं, मग त्याच्यात मला पाणी घालायला भेटतं आणि ते मला यूज करायला भेटतं। सो मी तरी पण माझी ग्रेव्ही मला थिक वाटली, म्हणून मी पुन्हा अजून थोडंसं पाणी घातलं आणि त्याला प्रॉपर असं स्मूथ पेस्ट करून घेते। तुम्ही बघू शकता
पहिला माझं जे ग्रेव्ही होतं ते थिक दिसत होतं, म्हणून मला पुन्हा पाणी घालावं लागलं. आणि आत्ता ह्याच्यामधून हळूहळू जसं जसं उकळी येत राहील तसं तसं तेल सोडत राहील. ते तुम्ही आता हळूहळू ते तेल सोडत आहे ती ग्रेव्ही. आणि ह्याच टायमाला आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉपर चिकनचे पीसेस घालायचे असतात. तुम्ही बघू शकता हळूहळू हळूहळू जसं जसं बॉइलिंग जास्त होईल तसं तसं आपल्याला तेल जास्त सुटेल आपल्या ग्रेव्हीला. आणि आता मी ग्रेव्हीला तेल सुटलेलं म्हणून मी त्याच्यामध्ये चिकन घातले आणि चिकन प्रॉपर मिक्स केले, जेणेकरून प्रत्येक चिकनला ते ग्रेव्ही लागले पाहिजे. सो त्याच्यानंतर मी 5 मिनटं फक्त झाकून ठेवलं आणि 5 मिनटानंतर बघतात तर काय वाह, एकदमच सुंदर, म्हणजे दिसायलाच एवढं सुंदर दिसतंय, म्हणजे खायला किती मस्त लागणार. नक्की ट्राय करा, नक्की तुम्हाला एवढं आवडेल की नक्की जेव्हा जेव्हा तुम्ही चिकन आणाल तेव्हा तेव्हा तुम्ही कॅफ्रियलच करून खाल. सो नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.